श्रीराम शुका सारिखे पूर्ण वैराग्याचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. सार्थ श्रीदासबोध दशक 13वा समास 7वा. प्रत्यय विवरण. प्रथम आत्मानात्म विवेक करावा. त्यामध्ये असे प्रत्ययास येईल की अनात्म अनेक असून आत्मा एकच आहे. अनात्म जड असल्याने आत्मा सर्व जडाला चेतना देतो. सर्व दृश्याला चेतना देणारा तो सर्वात्मा किंवा अंतरात्मा होय. येथपर्यंत सारा चंचळाचा प्रांत आहे. मग सारासार विचार करावा. त्यात सर्व चंचळाचा अर्थात प्रकृतीचा संपूर्ण निराश होईल आणि साररूप निश्चळ ब्रह्म तेवढे शिल्लक उरेल. दोन्हीमध्ये विचार हा प्रधान आहे. विचार अर्थाचे वाहन आहे. विचाराने अर्थ निर्माण झाला की अंतरात्मा त्या अर्थाने भरून जातो. अर्थ जितका सूक्ष्म आणि विशाल तितका अंतरात्मा देखील सूक्ष्म आणि विशाल बनतो. अर्थ निसंशय असेल तर अंतरात्मा पण निसंशय बनतो. म्हणून देवाचा शोध करावा. देवाच्या विचाराने अंतरात्मा भारून टाकावा. खरा करता कोण ते विवेकाने ओळखण्यातच खरे सुख आहे. परमार्थात प्रत्यया वाचून सगळे व्यर्थ आहे. परमात्मा वस्तू निर्मळ, निश्चळ आणि निराभास आहे. तिला फक्त आकाशाचा दृष्टांत देता येतो. असीम पसरलेला जो अवकाश त्यासच आकाश म्हणतात. आधी मोकळी किंवा रिकामी जागा असते आणि मग त्यात पदार्थ उत्पन्न होतात. असा हा अगदी योग्य प्रत्यक्ष अनुभव येतो. ज्याचा प्रत्यक्ष अनुभव येत नाही ते खरे मानता येत नाही. जड तितके चंचळ असते व सूक्ष्म तितके निश्चळ असते असा साक्षात अनुभव येतो. ब्रह्मवस्तू निश्चळ असते, अंतरात्मा चंचळ असतो. हे ध्यानात येण्यास दृष्टांत हवा असेल तर वायूचा घ्यावा. आकाशात जसा वायू तसा ब्रह्मामध्ये अंतरात्मा असतो. घटाकाश हा दृष्टांत ब्रह्माला देतात आणि घटातील पाण्यात पडणाऱ्या प्रतिबिंबाला अंतरात्म्याशी जोडतात. यावर विचार केला तर दोन्हीचा अर्थ वेगळा आहे हे आपल्याला समजेल. रिकाम्या घड्यामध्ये आकाश भरून असते. घड्याची काहीही हालचाल झाली तरी आतील आकाश निश्चल राहते. ब्रह्म त्या आकाशासारखे निश्चल आहे. पण समजा घड्यामध्ये पाणी भरले व त्या पाण्याच्या उपाधीमुळे त्यामध्ये पडलेले आकाशाचे प्रतिबिंब घड्याच्या हालचालीने चंचलसे भासते. जाणीवरूप अंतरात्मा त्या प्रतिबिंबाप्रमाणे चंचल आहे. आकाश एकच आहे, ते निश्चल आहे. पाण्याच्या उपाधीने ते चंचल असे भासते. त्याचप्रमाणे ब्रह्म एकच आहे, ते निश्चल आहे. अविद्येच्या उपाधीने ते अंतरात्मा या रूपाने चंचलपणे अनुभवास येते. जे जे झाले, उत्पन्न झाले ते सगळे भूत होय. जे जे उत्पन्न होते ते नाश पावते. यावरून जे जे येते आणि जाते ते सारे चंचळ होय असे ओळखावे. अविद्या जड स्वरूप आहे, अंतरात्मा चंचळ आहे. अविद्या जणू काय जड कापूर आणि अग्नी जणू काय चंचळ आत्मा आहे. कापूर पेटला की दोन्ही जळून तात्काळ विझून जातात. त्याचप्रमाणे अविद्या नाहीशी झाली की अंतरात्मा नाहीसा होऊन निश्चळ ब्रह्म तेवढे शिल्लक उरते. ब्रह्म व आकाश हे निश्चल वर्गातील आहेत, तर अंतरात्मा व वायू हे चंचल वर्गातील आहे. हे खरे आहे का खोटे आहे याची परीक्षा परीक्षकच करतात. जड किंवा स्थूल पदार्थ अनेक आहेत तर सूक्ष्म आत्मा एकच आहे ही धारणा होणे याचे नाव आत्मानात्म विवेक. या आत्म्यालाच जगात चालविणारा जगन्नायक असे म्हणतात. जड सारे अनात्म समजावे, त्यास अंतरात्मा चेतना देतो. सर्व जडांमध्ये राहून त्यास चेतना देतो म्हणून त्यास सर्वात्मा म्हणतात. पण हा सर्व मिळून चंचल आत्माच होय, निश्चळ आत्मा नव्हे, निश्चल ब्रह्म नव्हे. ज्याच्या ठिकाणी यत्किंचित दृश्याचा भ्रम नाही ते निश्चल परब्रह्म समजावे. विमल ब्रह्म अत्यंत भ्रमरहित असते, ते अगदी जसेच्या तसे राहते. आत्मानात्म विवेक स्थिर होऊन अनात्म बाजूला सरते. साधक अंतरात्म्यापर्यंत पोहोचतो. मग सारासार विचाराने प्रकृतीचा संहार करायचा असतो. प्रथम मोठा आत्मानात्म विचार करावा, यानंतर मग सारासार विचार करावा. सारासार विचाराने प्रकृतीचा संहार घडतो. सारासार विचाराने प्रकृतीचा निराश झाला म्हणजे विवेक प्रलय साधतो. मग दृश्यविश्व असून देखील नसल्यासारखे होते. अध्यात्म श्रवणाने अंतरात्मा निर्गुण ब्रह्मस्वरूपामध्ये अंतर्धान पावतो. श्री समर्थांनी विवेकावर विलक्षण भर दिला आहे.
विवेक करण्याची युक्ती जर साधली तर साधकाचे अंतरंग अध्यात्माने काठोकाठ भरून जाते. अर्थाशी तदाकार होण्याची कला ब्रह्माशी तदाकार होण्यास अतिशय उपयोगी पडते. म्हणून निसंदेह अर्थाशी तदाकार व्हावे असा त्यांचा आग्रह आहे. सूक्ष्माकडे नेणारा वर चढणारा अर्थ आत उदय पावला तर अंतरात्मा सूक्ष्माकडे जातो, स्वतः सूक्ष्म बनतो. सूक्ष्माकडे न जाता स्थूलाकडे ओढणारा अर्थ आत प्रकट झाला तर अंतरात्मा स्थूलाकडे खाली येतो, स्वतः अधिकाधिक स्थूल बनतो. मग तो जगातील जड वस्तूंना चिकटतो. अंतरात्म्याचा असा गुण आहे की तो अर्थासारखे रूप घेतो. अर्थ जिकडे नेईल तिकडे तो जातो. कल्पना करीत गेले तर कोणत्या तरी संशयाने घेरला जातो. आतमधील अर्थ अगदी संशयरहित असेल तर अंतरात्मा देखील अत्यंत निसंशय बनतो. अर्थ अनिश्चित असेल तर अंतरात्मा पण तसाच अनिश्चित स्वरूपाचा बनतो. अंतरात्मा निरनिराळ्या प्रकारच्या अर्थांशी कसा कसा तदाकार होतो त्याचे वर्णन श्री समर्थ रामदास स्वामी आता करतात. शृंगार, करुण, भयानक वगैरे नवरसांचे वर्णन चालू असेल तर श्रोत्यांचा अंतरात्मा त्या त्या रसांशी तद्रूप होतो. चावटपणा चालू असेल तर तो चावटपणाशी तद्रूप होतो. सरड्याचा गुण असा की ज्या रंगाशी त्याची संगती होते तो रंग त्याच्यावर चढतो. माणसाच्या अंतरात्म्याचे सुद्धा असेच आहे. म्हणून माणसाने उत्तम मार्ग शोधावा आणि त्या मार्गाने जावे. उत्तम अन्नाविषयी बोलणे निघाले तर मन त्या अन्नाची तद्रूप बनते. एखाद्या स्त्रीचे सौंदर्य वर्णन केले तर मन त्याच्याशी तदाकार होते. अशा रीतीने ज्या पदार्थांचे वर्णन करावे त्या पदार्थांशी मन एकाकार होऊन जाते. अशी कितीतरी उदाहरणे देता येतील. वर्णे वस्तूशी मन तदाकार होते का नाही हे ज्याने त्याने आपल्या अंतरीच्या अनुभवावरून ओळखावे. माणूस डोळ्यांनी जे जे पाहतो आणि कानांनी जे जे ऐकतो ते त्यांच्या अंतर्यामी घट्टपणे जाऊन बसते. त्यापैकी आपल्या हिताचे कोणते व अनहिताचे कोणते याची परीक्षा परीक्षक करतात. आपल्या अंतर्यामी देवाकडे नेणारा अर्थच भरून राहील असा विवेक चतुर माणसाने करावा. वाटेल ते करावे व देवाचा शोध घेऊन आनंदमय बनावे. म्हणून इतर सर्व काही सोडून द्यावे आणि एका देवाचा शोध घ्यावा. असे केले तरच जीवनाचे रहस्य काही प्रमाणात उलगडेल. देवाने अनेक प्रकारची उत्तम सुखे निर्माण केली आहेत, पण अज्ञानामुळे लोकांना ती प्राप्त होत नाहीत. मार्ग चुकल्यामुळे जन्मभर ती सुखे त्यांना मिळत नाहीत. इतर सारे सोडून माझा शोध करा असे भगवंतच बोलून गेला आहे, पण लोक भगवंताच्या शब्दाला मानित नाहीत. याचा परिणाम असा होतो की लोकांना नाना प्रकारची दुःखे भोगावी लागतात. त्यांना सर्व काळ कष्टात काढावा लागतो. मनात सुख प्राप्त व्हावे अशी इच्छा असते, परंतु ती सफल होत नाही. वास्तविक माणसापाशी केवढा मोठा सुखाचा साठा आहे, पण वेडा आपल्या अज्ञानाने त्या सुखास आचवतो. मला सुख हवे असा ध्यास त्याला असतो, पण जन्मभर दुःख भोगीतच तो मरून जातो. तरी शहाण्या माणसाने असे न करावे. या जन्मात भगवंताचे सुख आपल्याला मिळेल असे त्याने वागावे. देवाचा शोध करण्यामध्ये ब्रह्मांड पालथे घालावे. ब्रह्मांडाच्या पलीकडे जावे. मुख्य देव हस्तगत झाल्यानंतर मग कशालाच काहीच कमी पडत नाही. लोक वेडेपणा करतात, विवेकाला सोडून देतात, अविवेकाने वागतात. विवेकाने वागण्याचे फळ सुख तर अविवेकाने वागण्याचे फळ दुःख होय. यापैकी मनाला जे पटेल ते माणसाने करावे, अगदी अवश्य करावे. खरा जो करता आहे त्याला ओळखणे याचे नाव विवेक. ज्याने हा विवेक टाकून दिला तो अतिशय दुःखी होतो. आता हे बोलणे बस झाले. खऱ्या कर्त्याला ओळखणे यामध्ये आपले हित किंवा कल्याण आहे. शहाण्या माणसाने ते हित साधण्यास चुकू नये. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे प्रत्यय विवरण नाम समास 7वा समाप्त. जय जय रघुवीर समर्थ. तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास कमेंट, लाईक, शेअर करा आणि पुढील व्हिडिओसाठी हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. श्रीराम. जय जय रघुवीर समर्थ.